अहिल्यानगर इथं मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे फूल शेतीचं प्रचंड नुकसान झालं। फूल शेतीमधून वर्षाला 25 ते 30 कोटी रुपयांचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळतं। यावर्षी मात्र खर्च देखील वसूल होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सरकारकडून बागायत आणि कोरडवाहू शेतीसाठी मदत जाहीर झालेली आहे, मात्र फूल शेतीसाठी जास्तीची मदत मिळावी अशी अपेक्षा हे शेतकरी करतात। प्रामुख्याने यावर्षी काय प्रॉब्लेम झाला की 2 महिन्यापासून आहे ना, ही गुलछडी हे पीक आहे आमचं 2 महिन्यापासून सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळाला नसल्यामुळे त्याला मिच फ्लाय हा रोग झालेला आहे। तो अनेक प्रकारचे औषधं मारून आम्ही वैतागलो आहे। हे पीक आम्ही अक्षरशः काय होतं की त्याला वर्षभर पाणी घालायला लागतं आणि सगळ्यात मेन सीजन हा असतो आमचा गणपती दसरा। तर अक्षरशः त्याच टायमाला आम्हाला एकही फुल अक्षरशः आमच्या घरातल्या देवालाही फुल त्याचं व्हायला मिळालेलं नाही। साधारण 1 एकराला लागवड करायचं म्हटलं तर 50 ते 60 हजार रुपये लागवडीला खर्च येतो आणि त्यातून आम्हाला 1.5 ते 2 लाखाच्या आसपासचं उत्पन्न मिळतं। तर ह्या वर्षी लागवडीला तर खर्च झालाच, परंतु उत्पन्न मिळणारच नाही, कारण की परत फुलं तोडण्यासाठी मजूर लावणं, त्याला खतं घालणं, हा खर्च करून बाजारामध्ये फुलंच विकत नाही, त्यामुळे आमचं पूर्णच नुकसान झालेलं आहे।